जयसिंगपुरात प्रभाग रचनेनुसार कचरा संकलनाचे धोरण पराग पाटील, नगरसेवक, आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न। जयसिंगपूर शहरातील बदललेल्या प्रभाग रचनेनुसार कचरा संकलनाचे नियोजन करण्यात येत आहे। पालिका प्रशासन आणि नागरिकांच्या योगदानातून स्वच्छ सुंदर शहर निर्मितीसाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील। शहरात कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती नगरसेवक पराग पाटील यांनी केलं। आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत आरोग्य सभापती पराग पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील कचरा संकलनाबाबत माहिती घेतली। 8 वर्षापूर्वी चाललेल्या पालिकेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार कचरा संकलनाचे धोरण निश्चित करण्यात आले होते। नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत। त्यामुळे कचरा संकलनाचे नव्याने नियोजन करण्यासाठी श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले। घंटागाड्या, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, संकलित कचऱ्याची विल्हेवाट, कंपोस्ट खत निर्मिती याबाबतची माहिती त्यांनी दिली। प्रत्येक प्रभागात दररोज घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो। यातून प्रशासनाच्या काळात कोंडाळी मुक्त शहर बनवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तरी देखील काही प्रभागामध्ये रस्त्याकडेला कचरा टाकला जातो। अशा ठिकाणांची माहिती घेऊन दररोज कचरा उठाव करून परिसरातील नागरिकांना कचरा घंटागाडीमध्ये टाकण्यात यावा यासाठी आवाहन केले जाणार आहे। 100% नागरिक घंटागाड्यांमध्येच कचरा टाकतील तेव्हा शहर खऱ्या अर्थाने कोंढाळी मुक्त होईल। शहराच्या प्रमुख मार्गांसह मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना देखील कचरा घंटागाड्यांमध्येच टाकावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून सूचना दिल्या जातील। खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या सोयीनुसार सायंकाळच्या सुमारास घंटागाड्या या भागामध्ये फिरण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितलं। एकूणच बदललेल्या प्रभाग रचनेनुसार शहरातील कचरा संकलनाचे नियोजन करण्याचा निर्णय बैठकीत झाला। यावेळी आरोग्य समितीचे सदस्य नगरसेवक अर्जुन देशमुख, सचिन निटवे, सचिन चौगुले, किरमल कोळी, रंगराव पवार, सौ अर्चना आडगाणे, सौ मीनल नांद्रेकर, आरोग्य निरीक्षक संदीप कांबळे, विशाल धनवडे, चेतन कांबळे यांच्यासह व्हीडीकेचे सुपरवायझर उपस्थित होते। स्वच्छ सुंदर जयसिंगपूर शहराच्या निर्मितीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। सफाई कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना हँडग्लोव्ज, मास्क, बूट असे साहित्य देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पालिका आणि नागरिकांच्या समन्वयातून कचरा संकलनाचे प्रभावी नियोजन केले जाणार आहे। महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण।